आजकाल एक खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. लोक म्हणतात रोज पोट साफ होत नाही, पोट जड वाटतं, गॅसेस, ॲसिडिटी, हेडॅक सगळं होतं. आणि सगळ्यात मोठी चूक, लोक याला सिरियस घेत नाहीत. त्यांना वाटतं ही छोटी समस्या आहे. पण खरं सांगायचं तर कॉन्स्टिपेशन फक्त पोटापुरतं मर्यादित नसतं, ती संपूर्ण शरीरावर परिणाम करतं. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही तेव्हा शरीरात टॉक्झिन्स जमा होतात आणि हे टॉक्झिन्स हळूहळू डायजेशन, स्किन, एनर्जी आणि इम्युनिटीवर परिणाम करतात. आता प्रश्न, कॉन्स्टिपेशन होतं का? तर सर्वात पहिलं कारण आहे लो फायबर डाएट. आजकाल आपण जास्त प्रोसेस्ड फूड खातो. मैद्याचे पदार्थ, बेकरी आयटम्स, फास्ट फूड यात फायबर खूप कमी असतं, त्यामुळे स्टूल व्यवस्थित तयार होत नाही. दुसरं कारण महत्त्वाचं की पाणी कमी पिणं. जर शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर स्टूल ड्राय होतं आणि पास करायला त्रास होतो. तिसरं कारण लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. दिवसभर बसून राहणं, हालचाल कमी असणं, त्यामुळे इंटेस्टाईनची हालचाल स्लो होते. आणि एक महत्त्वाचं कारण बाथरूमची अर्ज इग्नोर करणं. जेव्हा शरीर सिग्नल देतं आणि आपण ते इग्नोर करतं तेव्हा हळूहळू नैसर्गिक रिफ्लेक्स वीक होतो. आता उपाय काय? तर सर्वात आधी डाएट सुधारायला हवं. फायबर हळूहळू वाढवा. रोजच्या जेवणात सॅलॅड, भाज्या, सीझनल फ्रूट्स ॲड करा. अचानक खूप फायबर घेतल्यास गॅस होऊ शकतो, त्यामुळे ग्रॅज्युअली ते वाढवा. सकाळची रुटीन खूप महत्त्वाची आहे. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी पिणं डायजेशन ॲक्टिवेट करतं. यासोबत एक सोपा उपाय, सोपचं पाणी. रात्री 1 चमचा सोप पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. म्हणजे तुमचं डायजेशन सुधारतं, ब्लोटिंग कमी होतं, पोट साफ होण्यास मदत होते. किंवा काही लोकांना रात्री 1-2 भिजवलेले मनुके किंवा अंजीर खाल्ल्यानेही चांगला फायदा होतो. आता एक पारंपरिक उपाय म्हणजे कॅस्टर ऑइल म्हणजे एरंड तेल. कधी कॉन्स्टिपेशन जास्त झालं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा एरंडाचं तेल कोमट दूध किंवा पाण्यासोबत घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रोजचा उपाय नाही, हा फक्त कधी कधी वापरायचा उपाय आहे. आणि जर काही मेडिकल कंडिशन असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता आपण मूवमेंटबद्दल बोलूया. दररोज किमान 25 ते 30 मिनिट चालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इंटेस्टाईनची हालचाल सुधारते. हलका योगा, स्ट्रेचिंग किंवा कोणती फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप मदत करते. आता एक सवय जी लोक दुर्लक्षित करतात ते म्हणजे टायमिंग. दररोज एक ठराविक वेळेला बाथरूमला जाण्याची सवय लावा, अर्ज आली नाही तरीही. यामुळे शरीराची रिदम सेट होते आणि जाताना घाई करू नका, शांत मनाने बसा. स्ट्रेसमुळेही कॉन्स्टिपेशन वाढतं. आता एक कॉमन मिस्टेक लोक करत असतात, लोक लगेचच लॅक्झेटिव्ह किंवा औषधं घ्यायला सुरुवात करतात. त्याने तात्पुरता आराम मिळतो, पण लॉंग टर्ममध्ये डिपेंडन्सी निर्माण होऊ शकते. म्हणून रूट कॉज सुधारायला सुरुवात महत्त्व आहे. कॉन्स्टिपेशन ही छोटी समस्या नाही, ती तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इम्बॅलन्स असल्याचा संकेत करते. जर तुम्ही रोजच्या आयुष्यात छोटे बदल केले, योग्य डाएट, पुरेसं पाणी, रेग्युलर मूवमेंट आणि रुटीन, तर ही समस्या नैसर्गिकरित्या सुधारू शकते. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.